वाव वेदा, किती छान फ्रेम तयार केली आहेस तू. एक सेकंड, मीरा वहिनी खरंच समोर आल्यासारखी वाटली. व्हेरी नाईस हा वेदा. थँक्यू आत्या. पण तू हेल्प केलीस ना म्हणून हे झालं. दामोदर काका, ही सगळी वेदाची आयडिया आहे. हो का? वा, छान वेदा, छान. वा. सो कटआउटच्या बाजूला व्हाईट बोर्ड आहे, त्यावर तुम्ही मीरा वहिनीला का मिस करताय हे लिहायचं सगळ्यांनी. ओके? येस. येस. हु इज कमिंग फर्स्ट? सगळ्यात आधी कोण लिहितंय? फर्स्ट आजी. मी? हो. बापरे, एखादी परीक्षा असल्यासारखंच वाटतंय. काय करायचंय? आई, तू मीरा वहिनीला का मिस करतेय ना हे त्या व्हाईट बोर्डवर लिहायचं. कम ऑन. अच्छा. एक मिनिट आजी. सगळे जे लिहितील ते आत्या वाचून दाखवेल. चालेल. लेकीचा दुरावा सहन होत नाहीये. मीरा, लवकर ये. बाय. हाऊ स्वीट. नेक्स्ट आजोबा. घरातली लक्ष्मी घरात नसेल तर उदासवाणच वाटणार आहे. खरंच बाबा, आपल्या घरातली लक्ष्मी मीरा वहिनीच आहे. चला, हु इज नेक्स्ट? नेक्स्ट आजी. माझं मीच वाचून दाखवेन. ओके. आता तू वाच. ओके. आई, मी तुला खूप मिस करतेय. आय लव्ह यू सो मच आई. बाबाचा सॅड फेस बघून मी जास्तच मिस करतेय. वेदा, तुझा बाबा. बाबा आता तू. काय भेदा नाही, मी नाही येणार. बाबा ये ना. तू लिह, तू लिह. ये. ऐक माझं, मला तू लिह. हे घे. दादा, एक्सप्रेस योरसेल्फ. बाबा लिह ना. दादा, लिही ना. अथर्व,
अथर्व लिहा. मला जर शक्य झालं असतं ना तर मीच लिहून टाकलं असतं की तुम्ही मीरावर किती प्रेम करताय, किती मिस करताय तुम्ही मीराला. ती नाहीये तर तुम्हाला झोप येत नाहीये, तुम्हाला भूक लागत नाहीये. काय दादा, एवढी सिंपल गोष्ट जमत नाहीये तुला? मगाशी तर बेडरूम मध्ये तू खूप अनन्या लिहितोय लिहितोय. अथर्व लिही ना. हॅलो, ॲड्रेस मिळाला? गुड. ठीक आहे, आता मी जे काही सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. आता उद्या तिकडे सावली आणि मीरा असणार आहे. पण सावलीला मारायचं नाहीये. सावलीच्या घरात मला काहीही राडा नकोय, फक्त मीराला मारायचं. आणि कधी? मीरा सावलीच्या घरातून बाहेर पडल्यावर, कळलं? तेव्हाच तिला ठार मारायचंय. सगळं काम नीट झालं पाहिजे, कळलं? उगाच काही फालतुगिरी झाली, पोलीस मॅटर झाला तर मी मध्ये पडणारच नाही. ठीक आहे, काम नीट करा आणि मला अपडेट्स मिळत राहिले पाहिजे. मीरा, अथर्वचं प्रेम मिळवण्यासाठी या घराबाहेर पडलेलीस ना. पण प्रेम प्रेम तर तू विसरण्यात जा, कारण की ते मिळवण्यासाठी तुला या घरात परत यावं लागणार आहे आणि त्यासाठी तू जिवंत लागणार आहेस. हे तू निश्चितच. गुड लक मीरा.